जेव्हा आम्ही प्रवीण कुंटे साहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवारसाहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते, त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो। त्यावेळेला दुनेश्वर पेठेंनी मला हे सांगितलं होतं की मला सुद्धा 2 करोडचा ऑफर आला आणि तेच काय आता अनेक लोकांना आले आहेत, मला सुद्धा आलं आहे। मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता। नाही, पॉलिटिकल लोक नव्हते, कोणाच्या तरी मीडिएटरच्या माध्यमातून अप्रोच झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं, त्यामुळे त्या खोलामध्ये आम्ही गेलो नाही आणि इतका पैसा कुठं ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही। परंतु ऑफर आले याच्यामध्ये मात्र कुठलेच हे नाही आहे, ऑफर 100% आले, मीच नाही अनेक लोकांना आले। तुम्हाला काय वाटतं की महायुतीचे आमदार निवडून आले ते या माध्यमातून निवडून येऊ शकतात? नाही, माझं इतकंच म्हणणं आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचा जरी या प्रक्रियेवर जर आक्षेप असेल तर मला वाटते ती पारदर्शकपणा त्याच्यामध्ये राहत नाही। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील, ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होता त्यावेळेला मोदी साहेबांनी सुद्धा EVMचा विरोध केला आहे, हे आपण सर्व लोक जाणतो। ज्यावेळेला मोदी साहेब अपोजिशनमध्ये होते त्यावेळेला त्यांनी EVMचा विरोध केलेला आहे। आज जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं मी निवडून आल्यानंतर की आता तुम्ही निवडून आले, तुमचं EVMच्या बद्दल मत काय, तेव्हासुद्धा मी हेच बोललो ना की मी निवडून आलो तरी EVM आम्हाला नको आणि मी पडलो तरी EVM नको, ही आमचे क्लिअर स्टँड आहे। त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील। आणि अक्कलकोटचं उदाहरण आहे की ज्या उमेदवारांनी ज्या बूथवर मतदान केलं त्या बूथवर त्याला 0 मत आहे। हाऊ इज इट पॉसिबल, कसं शक्य आहे की जो उमेदवार ज्या बूथवर मतदान करतो त्या बूथवर त्याला 0 मत पडू शकतं, हे कसं शक्य आहे? आपले अशोक वानखेडे जे पत्रकार आहेत त्यांनी हा किस्सा एका डिबेटमध्ये त्यावेळेला सांगितलं होतं। त्या उमेदवाराचं मला नाव माहीत नाही, परंतु जिल्हा सोलापूर आहे आणि विधानसभा अक्कलकोट आहे, एवढं मी डेफिनेटली सांगतो। आणि असे एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला भेटतील। तुमच्या मनसेचा उमेदवार होता, घरातले 4 वोट होते, ज्या बूथवर मतदान केलं तिथं 2च मतं पडले, असे अनेक उदाहरणं आहेत। परंतु माझी इतकीच अपेक्षा राहील की पारदर्शकता या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील। आणि निवडणुकीमध्ये हारणं जिंकणं चालू असतं, परंतु निवडणूक हे पारदर्शकपणे झाल्या पाहिजे। हेही जर अशा पद्धतीने जर मॅनेज पद्धतीने जर निवडणुका होत असेल तर या देशातली लोकशाही धोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही। आणि अतिशय सुंदर प्रेझेंटेशन राहुलजींनी काही दिवसापूर्वी बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये दिलं आहे, आपण सर्व लोक जाणत आहे। आणि मला इतकंच अपेक्षा आहे की आता ह्या सर्व गोष्टी आहे की मतं चोरल्या जातात आणि चुकीच्या पद्धतीने इलेक्शन जिंकल्या जातात, हा माझा आरोप आहे।